संदर्भात म्हाडाच्या वसाहतांसाठी काही अनेक निर्णय घेण्यात आले योग्य. ते नेमके काय निर्णय होते आणि काय नेमकं घडलं सर? आज नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची म्हाडा रहिवाशांची जी मागणी होती की वाढीव सेवा शुल्क हे रद्द करावं, कारण 2016मध्ये शासनाने एक परिपत्र काढून एक अभय योजना या संदर्भात सेवा शुल्कासाठी दिली होती, पण त्यासाठी एकदम अल्प प्रतिसाद मिळाला आणि ती रहिवाशांसाठी उपयुक्त अशी योजना नव्हती. म्हणून सर्वच रहिवाशांकडून मागणी होती की सातत्याने की हा जो सेवा शुल्क आहे तो माफ करावा म्हणून. आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा जो सेवा शुल्क आहे तो आपण माफ करू. आणि त्यासाठी आजच माननीय आपले गृहनिर्माण मंत्री अतुल सावेसाहेब यांनी आज घोषणा केलेली आहे. आणि मी सुद्धा सातत्याने पत्रव्यवहार करत होतो, आपली सर्वांचीच मागणी होती आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी जे घोषणा केलेली आहे त्याला आज खरोखर महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण जवळजवळ 1998 पासून ते 2018पर्यंतचा जो सेवा शुल्क आहे तो मला वाटतं संपूर्णपणे याच्यामध्ये माफ होणार आहे आणि त्याचा दिलासा या म्हाडा रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे. जवळजवळ मुंबईतील 56 म्हाडा वसाहतींना ह्याचा दिलासा मिळणार आहे आणि जवळजवळ 50,000 कुटुंब ह्याच्यामध्ये त्यांना या संदर्भामध्ये आणि विशेष करून ओसीसाठी सुद्धा उपयुक्त, कारण ज्या 2005, 6, 7 या दरम्यान ज्या रिडेव्हलपमेंट आपले प्रोजेक्ट झाले होते म्हाडाचे आणि त्यानंतर ओसी आपल्याला मिळालेली नाही आहे काही बिल्डिंग्सना, तर ती ओसी ह्या सेवा शुल्कामुळे सुद्धा काही बिल्डिंगची रखडलेली होती. तर मला वाटतं त्यांचासुद्धा ओसीचा एक मार्ग आता एक मोकळा होईल आणि निश्चितपणाने जो शब्द माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब यांनी जो दिला होता तो त्यांनी आज पूर्ण केला आणि मुंबईकरांतर्फे, सर्व म्हाडा रहिवाशांतर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याच पद्धतीने आता एक ओसीचा विषय अभय योजनेचा राहिलेला आहे, तो सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे, तो सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.